पुढची महत्त्वाची बातमी, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारताच्या दौऱ्यावर आहेत। या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्यासोबत झालेल्या 23व्या वार्षिक शिखर परिषदेमध्ये दोन्ही नेत्यांनी अनेक द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा केली आणि एक महत्त्वाकांक्षी 5 वर्षांचा आर्थिक रोडमॅप निश्चित केलाय। तर भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद करावी याकरता अमेरिका आग्रही आहे। मात्र रशियाकडून भारताला कच्च्या तेलाचा पुरवठा करण्यात येतो। भविष्यात कितीही अडचणी आल्या तरी तेल पुरवठा कायम सुरळीत सुरू राहील असं पुतिन यांनी म्हटलंय। तसंच आज भारत आणि रशियामध्ये आरोग्य, शिक्षण, अन्नधान्य सुरक्षा, फर्टिलायझर, टपाल सेवा, शिपिंग आणि ट्रान्सपोर्ट यासारखे अनेक करार झालेत। भारत आणि रशिया दरम्यान कामगारांसंदर्भात एक महत्त्वाचा करार झाला। या कराराअंतर्गत आता भारतातील लोकांना कामासाठी रशियाला जाता येणार आहे। दरम्यान भारत आणि रशियामध्ये कोणते करार झालेत पाहूयात। सहकार्य आणि स्थलांतर करार, त्याचबरोबर आरोग्य सेवा आणि वैद्यकीय शिक्षण करार, अन्न सुरक्षा आणि मानक करार, तर ध्रुवीय जहाजासंदर्भात देखील करार झालाय। सागरी सहकार्य करार, खतांसंदर्भात देखील एक महत्त्वाचा करार झालाय। ट्वेंटी 30 तक के लिए एक इकोनॉमिक कोऑपरेशन प्रोग्राम पर सहमति बनाई है। इससे हमारा व्यापार और निवेश डाइवर्सिफाइड, बैलेंस और सस्टेनेबल बनेगा और सहयोग के क्षेत्रों में नए आयाम भी जुड़ेंगे। आज राष्ट्रपति पुतिन और मुझे इंडिया रशिया बिजनेस फोरम में शामिल होने का अवसर मिलेगा। तर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या भारत दौऱ्यामध्ये भारत आणि रशियामधील मैत्रीच्या नात्याचं दर्शन झालं। रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर पुतिन यांचा हा पहिलाच भारत दौरा झाला। दरम्यान पुतिन यांचं दिल्ली विमानतळावर आगमन होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः त्यांच्या स्वागतासाठी ताफ्यासह पोहोचले होते। पुतिन यांचे रेड कार्पेटवर भव्य स्वागतही करण्यात आले। विमानतळावर उतरल्यावर पुतिन यांनी पंतप्रधान मोदींशी केवळ हस्तांदोलनच नाही तर त्यांना अत्यंत जिव्हाळ्याने मिठी देखील मारली। दरम्यान माझा मित्र राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचं भारतामध्ये स्वागत करून मला खूप आनंद होतोय। भारत रशिया मैत्रीने नेहमी दोन्ही देशांच्या लोकांचे अपेक्षा पूर्ण केल्या आहेत अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या एक्स पोस्टवरून व्यक्त केली। दरम्यान पंतप्रधान मोदींनी पुतिन यांच्यासाठी पंतप्रधान कार्यालयामध्ये विशेष डिनरचं आयोजन देखील केलेलं। या दरम्यान पुतिन यांचा हा दौरा भारत रशिया रणनीतिक संबंधांना 25 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर विशेष ठरला जाणार आहे।